मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तुमच्या घरातल्या महिलांचा जो फॉर्म आहे तो तुम्ही भरलेला असेल आणि तिथं भरल्यानंतर अप्रूव्डचा जो एक नोटिफिकेशन आलेलं असेल किंवा तुम्हाला तिथं अप्रूव्ड दाखवत असेल हिरव्या रंगामध्ये, तर आता तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत की नाही आलेले आहेत, हे देखील एक तुम्हाला प्रश्न पडतो की आता अप्रूव्ड तर झाले, पण पैसे कधी येणार, कसे येणार, आलेत की नाही आले ते देखील कळत नाही. आणि काय आहे ना, आपल्याकडे जो मेसेज आहे तो देखील कधी मोबाईलवर येतो किंवा नाही येतो. तुमचे पैसे जे अकाउंटमध्ये आले ते ट्रान्सफर झालेत की नाही, हा देखील एक मोठा प्रश्न असतो. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेत की नाही आलेत ते जर चेक करायचं असेल, तर तुम्हाला एक चांगली ट्रिक सांगणार आहे मी, जेणेकरून तुम्हाला बँकेमध्ये जायची गरज नाही, तिथे जाऊन पाहायची गरज नाही की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेत की नाही आलेत. हा, जर तुम्हाला केवायसी वगैरे करायचे असेल तर ते तुम्ही तिथं जाऊन करू शकता. पण जर तुम्हाला फक्त एवढं पाहायचं आहे की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले आहेत की नाही आले आहेत, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी एक ट्रिक सांगतो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला मी या स्क्रीनवर पूर्ण एक लिस्ट देतो की ते सगळ्या बँकेचे जे काही नंबर आहेत, फ्री मिस कॉल तुम्हाला तिथं द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही मिस कॉल देता तेव्हा त्यांच्याकडून तुम्हाला एक मेसेज येतो की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आलेले आहेत, किती पैसे आता शिल्लक आहेत. जर तिथे तुम्हाला समजा तुमचे काही अकाउंटमध्ये पैसे असतील 1000-2000 रुपये किंवा काही नसतील, तर तिथे काय होतं की तुमचे जे पैसे 3000 प्लस वाढून येतील, तर ते तुम्ही समजून जायचं की 3000 त्याच्या अकाउंटमध्ये ऍड झालेले असतील, आपले एक्स्ट्रा पैसे जर ऍड झालेले असतील, तर तुम्हाला काय करायचं तिथं की तुमचे जे पैसे आले आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत असं समजून जायचंय आणि तुम्ही ते पैसे नंतर काढू शकता किंवा नाही देखील काढू शकता. आता काही काही ज्या महिला आहेत त्यांचं असं देखील होतं की खूप दिवसापासून त्यांनी अकाउंटमध्ये पैसे टाकलेले नसतात, त्यामुळे त्यांचे जे अकाउंटमधून पैसे आहेत ते कट होत असतात आणि त्याच्यामुळे समजा 3000 रुपये आले तर त्यातील 100-200 रुपये कट होऊन तुम्हाला 2700, 2800, 2900 रुपये भेटतात फक्त. त्यामुळे तुम्ही हे देखील लक्षात घ्या की तुमचं जे अकाउंट आहे ते जर चालू असेल, तुम्ही त्याच्यामध्ये टाइम टू टाइम पैसे टाकत असाल, तर तुमचे पैसे कट होणार नाहीत. पण जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नसेल, मिनिमम बॅलन्स जो ठेवायचा असतो ना, तो जर पैसा तुम्ही तसा ठेवला नाही, तर तुमच्या अकाउंटमधून पैसे देखील कट होणार आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला बँकेमध्ये जायची गरज नाही अजिबात. तुम्हाला फक्त जो काही मी नंबर दिला आहे, हे सगळे जे स्क्रीनवरती नंबर दिलेले आहेत किंवा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये लिंक देखील देईल की कोणत्या बँकेचा कोणता एक फ्री मिस कॉलवाला नंबर आहे, सगळ्या बँकेची लिस्ट आहे ती तिथं असेल. तिथं जाऊन तुम्ही तुमची बँक निवडायची आहे, त्याच्या पुढे जो नंबर दिलेला आहे तो तुम्हाला तिथं पाहायचा आहे आणि त्या नंबरवरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. मिस कॉल दिल्यानंतर लगेच तुम्हाला तिथं तुमचा जो मेसेज आहे तो येईल की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, याचा जो मेसेज आहे तो तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्हाला बँकेत जायची अजिबात गरज नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.